नमस्कार, मी वनिता जाधव आणि तुम्ही पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज। नमस्ते नमस्ते। काय परिस्थिती आहे आपल्या आता सध्या? बरोबर। हा 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 बरोबर नाहीये तरी ज्या पद्धतीने रेड अलर्ट सांगितलेला आहे त्याच्या पूर्वीच पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही, परिस्थिती कशी असेल त्याच्यासाठी आधीच तयारी केलेली बरी ना साहेब। म्हणजे पोलिस तयारच असेल, पण NDRF SDRF ला त्यांना पण सगळ्यांना ओके ओके तेच म्हणजे सध्या माझी सगळ्यात काळजी आहे, म्हणजे सगळ्यांचीच आहे पण वारकऱ्यांची जास्त आहे। आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे काय आहे ते विचारावं म्हटलं मी। नो ट्रॅफिक असं हे करून टाका, कारण काय होतं की बऱ्याच बाहेरगावची वृद्ध महिला, लहान मुलं सगळेच वयस्कर माणसं मोस्टली पालख्यांमध्ये असतात आणि मोठ्या संख्येने तिथं गेलेली आहेत लोक। आता काय होतं की पुढचं ट्रॅफिक झालं जास्ती की मागचं सुद्धा सगळं वाढत राहतं। आपल्या एरियामध्ये हिंजवडी चाकण सगळीकडेच येत असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होत असेल। मला असं वाटतं की तिकडे आपण नियंत्रण केलं पाहिजे जास्ती, कारण IT वगैरे सगळेच आणि MIDC आहे। बरं बरं ओके। तर तुमचं सगळीकडे नियंत्रण कक्ष सतत चालू ठेवा आणि सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि मला अपडेट करा।